जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 156 पाहणार आहोत. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. जय जय रघुवीर समर्थ. या अखिल ब्रह्मांडामध्ये ज्ञान इतकं भरलेलं आहे की ते मानवी बुद्धीला सगळं आकलन होऊ शकतच नाही. त्यामुळे मला सगळं कळालं, मला सगळं समजलं असं कुणीही म्हणू शकत नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो कोणी असं म्हणतो की मी परमात्म्याला जाणतो, तर तो एका अर्थी मूर्खच आहे. मूर्ख म्हणजे अज्ञानी आहे. समर्थ म्हणतात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. जो असं म्हणतो की मी परमेश्वराला ओळखलं, त्याला जाणलं, तर त्याच्यासारखा तोच मूर्ख आहे. कारण त्या परमात्म्याला जाणलं असं म्हणताना तिथे मी जाणणारा हा त्या परमात्म्यापासून भिन्न होतो. जिथे द्वैत आहे तिथे भेद हा आलाच. या जगातील वस्तू ज्या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत त्याला आपण वेगळेपणाने पाहू शकतो, परंतु जी वस्तू पंचमहाभूतांच्या पलीकडची आहे, जी स्थल कालातीत आहे, ती वेगळेपणाने पाहता येतच नाही. तिचे ज्ञान होण्याकरता तिच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला त्यामध्ये विलीन व्हायला लागते. त्यामध्ये भिन्नता राहूच शकत नाही, वेगळेपण राहूच शकत नाही. जसे मिठाचा खडा पाण्यात विरघळून जातो, त्याला पुन्हा वेगळं करू म्हटलं तर तो वेगळा करता येत नाही. तसे त्या परमात्म्याशी जेव्हा आपण एकरूप होऊन जातो तेव्हाच आपण त्याला जाणलं असं म्हणू शकतो. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, देव पाहावयासी गेलो आणि देवच होऊन गेलो. कबीरदासजींनी सुद्धा त्यांच्या एका दोह्यामध्ये म्हटलेलं आहे की लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल. लाली देखन मै गई, मै भी हो गई लाल. अर्थात हा परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तो सर्वत्र आहे, माझ्यातही आहे, तुझ्यातही आहे. जेव्हा मी त्याला पाहायला गेलो तेव्हा तो आणि मी एकच होऊन गेलो. आमच्यामध्ये भिन्नता राहिलीच नाही. त्यामुळे कबीर ज्या ठिकाणी म्हणतात की मी त्या लालीला पाहायला गेलो आणि मी स्वतःच लाल झालो. अर्थात मी परमात्म्याला पाहायला गेलो तर मी स्वतःच परमात्मा झालो. परमात्मा आणि मी भिन्न नाहीच. पुढे समर्थ म्हणतात, अतर्कासी तर्की असा कोण आहे. तो परमात्मा जो आहे तो अतर्क आहे, तर्काच्या पलीकडे आहे. त्याला तर्काने आपण जाणूच शकत नाही. तर्क म्हणजे काय, तर अनुमान. आपण काय अनुमान लावतो की तो परमात्मा असा आहे, तो परमात्मा तसा आहे. परंतु त्या परमात्म्याबद्दल तर्क आपल्याला लावता येतच नाही, कारण तो तर्कातीत आहे. समर्थ म्हणतात, जनी मीपण पाहता पाहवेना. जिथे मीपणा आहे, अहंकार आहे, तिथे अज्ञान हे असणारच. मीपणा बाजूला केल्याशिवाय तो परमात्मा कळूच शकत नाही. नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. मग नामदेव महाराज म्हणतात की भगवंताला मी प्रार्थना करतो की माझ्या विष्णू भक्ताला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको. कारण अहंकार आला की भगवंत दूर झालाच म्हणून समजा. अहंकार आणि भगवंत यांचे एकरूपता कधीच होऊ शकत नाही. पुढे समर्थ म्हणतात, तया लक्षिता वेगळे राहावेना. त्या अलक्ष्याला लक्ष केलं तर तो वेगळा राहत नाही.
खरं तर हा विषय अनुभवाचा आहे. त्या सद्वस्तूशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. मला तो परमात्मा कळला असे जो म्हणतो तो आपोआपच त्याच्यापासून भिन्न होतो. त्या सद्वस्तूशी एकरूप होता आलं पाहिजे. द्वैतात राहून आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही आणि त्याला पाहू पण शकत नाही. अद्वैत बोधावर गेल्यावरच तो परमात्मा आपल्याला समजतो. पण मला तो समजला असे त्यावेळी तो बोलून दाखवू शकत नाही. त्या ठिकाणी अनुभवाचीच गरज आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो की साखर कशी आहे? गोड आहे. पण ती कशी गोड आहे हे जर सांगा म्हटलं तर सांगता येत नाही. त्यावेळी आपण हेच म्हणतो की तुम्ही खाऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की ती साखर कशी गोड आहे. आणि मग खाल्ल्यानंतर कळतं खरंच ती अशी गोड आहे. म्हणजे तो माणसाला अनुभवच घ्यावा लागतो. आणि तो अनुभव जो आहे तो शब्दामध्ये कधीही सांगता येत नाही. तो ज्याचा त्याने स्वतःच घ्यायचा असतो. त्यामुळे तो परमात्मा कसा आहे याचा अनुभवच आपल्याला घ्यायला पाहिजे. ज्याने त्याने स्वतःच तो घ्यायला पाहिजे. कारण तो अनुभव सांगून कुणालाही कळत नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्क्यासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. जय जय रघुवीर समर्थ.